माझ्या मागे आपण पाहतो की पोलिसांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी हटवण्यासाठी लाठीचार्ज केलेला आहे आणि इथं ही जी एका खासदाराची गाडी होती ती सुद्धा फोडण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी केलेला जातोय। त्याची हवा आहे ती गाडीची ती सुद्धा फोडलेली आहे आणि सध्या गोंधळाची परिस्थिती आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। पुन्हा एकदा लाठीचार्ज आहे तो पोलिसांकडून या ठिकाणी केला जातोय। हे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। मोठी गर्दी या ठिकाणी झालेली होती आणि एका खासदाराची गाडी आहे ती आंदोलकांकडून फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि आपण पाहतोय की मोठा गोंधळ आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। समोर ती एका खासदाराची गाडी आहे ती गाडी अडवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांकडून आंदोलकांकडून करण्यात येत होता आणि त्या गाडीची हवा आहे ती सुद्धा या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे। अनेक गाड्यांची हवा आहे ती या ठिकाणी फोडण्यात आलेली आहे। काचा आहेत त्या सुद्धा फोडण्यात आलेल्या पाहायला मिळतात। समोर आपण दृश्य पाहतोय पुन्हा एकदा गोंधळाची स्थिती आहे ती आहे आणि दगडफेक आहे ती विद्यार्थ्यांकडून या ठिकाणी केली जात आहे। पोलिसांच्या दिशेने गाडी फोडण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की एक मोठा गोंधळ आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। गाड्या फोडल्या जात आहेत, दगडफेक आहे ती आंदोलकांकडून केली जाते आणि कुठेतरी एक तणावाचं वातावरण आहे ते या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। गाडी समोरच्या बाजूला आपण पाहतोय गाडी ही फोडण्यात आलेली आहे। आंदोलकांकडून गाडी फोडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलेला आहे आणि आंदोलकांना आता पोलीस हे ताब्यात घेताना पाहायला मिळतात। 2 ते 3 गाड्यांची तोडफोड आहे ती या आंदोलकांनी केलेली आहे आणि दगडफेक आहे ती सुद्धा या ठिकाणी केलेली आहे। समोर आपण पाहतोय पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झालेली पाहायला मिळते। समोरच्या बाजूला पोलीस पुन्हा एकदा लाठीचार्ज करतायत आणि एक तणावाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। पोलिसांकडून लाठीचार्ज आहे तो केला जातोय। आंदोलकांना पांगवण्याचा प्रयत्न आहे तो सुद्धा केला जातोय। या बाजूला आपण पाहतोय दगडी फेकण्याचा प्रयत्न आहे तो आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे। त्यामुळे एक तणावाची परिस्थिती आहे ती सध्या या ली मेरिडियन चौकाच्या परिसरामध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे आंदोलक एकीकडे आक्रमक झालेले आहेत आणि गाड्यांची तोडफोड आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे। गाड्या पंक्चर या सुद्धा आंदोलकांनी केलेल्या आहेत। त्यामुळे तणावाचं वातावरण आहे ते सध्या या चौकामध्ये पाहायला मिळते। अजूनही आपण पाहतो काही दगडी आहेत ती फेकण्याचा प्रयत्न आहे तो आंदोलकांकडून पोलिसांच्या दिशेने करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये काही पोलीस आहेत ते सुद्धा जखमी झाल्याचं दिसून येत आहे। आंदोलक आणि पोलिसांमध्ये ही आहे ती या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। एका खासदाराची जी गाडी होती ती सुद्धा फोडण्याचा प्रयत्न आहे तो या आंदोलकांकडून केला जातोय आणि त्यामुळे आता पोलीस या आंदोलकांना ताब्यात घेतात। आपण समोरची दृश्य पाहतोय आता या आंदोलकांना गाड्यांमध्ये फेकलं जाते। दगडफेक आहे ती सुद्धा या ठिकाणी पोलिसांकडून केली जाते। मोठमोठे दगड आहेत ते त्या दिशेवरून या ठिकाणी फेकले जात आहेत आणि एक तणावाची परिस्थिती आहे ती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। समोरच्या बाजूनं विद्यार्थ्यांकडून दगडी आहेत ती खरं तर अक्षरशः या ठिकाणी फेकली जातात आणि एक तणावाचं वातावरण आहे ते सध्या या चौकामध्ये निर्माण झालेलं आहे। अजूनही समोरच्या बाजूनं मोठमोठी दगड आहेत ही बघा, ही दगड आपण पाहतोय मोठमोठी दगड आहेत ती आंदोलकांकडून अक्षरशः फेकण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणावरून केलेला आहे आणि त्यामुळे पोलिसांच्या दिशेने ही दगडफेक मोठ्या प्रमाणात इथं चालू आहे। आंदोलकांकडून बाटल्या आणि दगड आहेत ते फेकले जातात। ही गाडी आपण समोरच्या बाजूला पाहतोय अक्षरशः आंदोलकांनी फोडलेली आहे। या गाडीची पाठीमागची जी काच आहे ती सुद्धा यामध्ये फोडण्यात आलेली आहे। समोर आपण पाहतोय मोठा गोंधळ आहे तो सुद्धा या ठिकाणी निर्माण झालेला पाहायला मिळते आणि त्यामुळे हे आंदोलक आहेत ते सुद्धा आता आक्रमक झालेले आहेत। ही जी गाडी होती ही गाडी अक्षरशः फोडलेली आहे आणि आतमध्ये खरं तर प्रवासी या गाडीमध्ये बसलेले आहेत। भैया क्या हुआ? पत्थर चले पब्लिक बैठी, गाड़ी का कांच फोड़ दिया आपका? गाड़ी का कांच फोड़ दिया। गाडीच्या आतमध्ये हे प्रवासी आहेत आणि ही गाडी जात असताना आंदोलकांनी ही गाडी फोडण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी केलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक तणाव आहे तो या आंदोलनामध्ये आणि गालबोट आहे ते या आंदोलनाला लागलेलं पाहायला मिळते। अक्षरशः ही गाडीची काच आपण बघतोय आतमध्ये प्रवासी बसलेले आहेत आणि हे प्रवासी आतमध्ये असताना त्यांचा आपण पाहतोय की कुठेतरी जीव जाता जाता यामध्ये वाचलेला आहे। अक्षरशः ही गाडी दगडांनी फोडण्यात आलेली आहे आणि हे सगळे आंदोलक आहेत ते या ठिकाणी आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि कुठेतरी एक तणावाचं वातावरण आहे ते सध्या दिल्लीमध्ये निर्माण झालेलं आहे। पुन्हा माझ्या मागची ही दृश्य तुम्हाला दाखवतो की पुन्हा एकदा आंदोलक आहेत ते पोलिसांच्या दिशेने धावून गेलेले आहेत आणि मोठी दगडफेक सध्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। अनेक पोलीस सुद्धा या घटनेमध्ये जखमी झाल्याचं पाहायला मिळते। पुन्हा पोलीस त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न आहे तो या ठिकाणावरून करतात। आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय पोलीस पांगवण्याचा प्रयत्न आहे तो आंदोलकांना करतायत आणि त्याचबरोबर लाठीचार्ज आहे तो सुद्धा पोलिसांकडून या ठिकाणी केला जातोय। खरं तर अतिशय तणावाची परिस्थिती सध्या दिल्लीमध्ये निर्माण झालेली आहे। कोकराझ जनता पार्टीने काढलेलं हे आंदोलन कुठेतरी
हिंसक वळण घेताना पाहायला मिळते आपल्याला. आता आपण पाहतोय की आंदोलक मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले होते आणि पोलिसांवर सुद्धा दगडफेकीचा प्रयत्न आहे तो या ठिकाणी करण्यात आलेला आहे. अजूनही आपण पाहतोय की दगडे आहेत ते या ठिकाणावरून फेकले जात आहेत आणि त्यामुळे हे आंदोलन आहे ते कुठेतरी एक हिंसक वळणावर गेल्याचं दिसून येत आहे, ज्याच्यामध्ये अक्षरशः गाड्यांची तोडफोड आहे ती या आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक सुद्धा करण्यात आलेली आहे. कॅमेरामन रोहित वनकटेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, दिल्ली.